तुम्ही कधी विचार केलाय का की सांता क्लॉज नेहमी लाल आणि पांढऱ्या रंगाचेच कपडे का घालतो? यामागे एक रंजक आणि मजेशीर इतिहास आहे. आज आपल्याला जो सांता क्लॉज लाल पांढऱ्या सूटमध्ये दिसतो तसा तो नेहमीच नव्हता. सुरुवातीच्या काळात सांता क्लॉज वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दाखवला जात होता. काही चित्रांमध्ये तो पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसतो, तर काही ठिकाणी फुलांच्या डिझाईनची टोपी आणि गुलाबी पोशाखातही आढळतो. म्हणजेच त्याचा पोशाख ठरलेला नव्हता. वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या ठिकाणी लोक सांता क्लॉजला रंगीबेरंगी आणि विविध वेशांमध्ये ओळखत होते. 1860च्या दशकात प्रसिद्ध अमेरिकन कार्टूनिस्ट थॉमस नास्ट यांनी सांता क्लॉजचे एक वेगळं रूप लोकांसमोर आणलं. त्यांनी त्याला हसतमुख, जॉली आणि पांढरी दाढी असलेला व्यक्ती म्हणून चित्रित केलं. नास्ट यांच्या चित्रांमध्ये सांता क्लॉज लाल रंगाचा सूट, पांढऱ्या फरची कड आणि कमरेला बकल असलेला पट्टा घालून दिसतो. हाच तो लुक ज्याला आपण आज सांता क्लॉजचं ओळखीचं रूप मानतो. मात्र सांता क्लॉजच्या या रूपाला खरी ओळख मिळाली ती 1931 साली. त्यावर्षी कोका कोलाने आपल्या जाहिरातींसाठी सांता क्लॉजचा वापर केला होता. कलाकार हॅडन सडन ब्लॉम यांनी सांता क्लॉजला अधिक जिवंत, आनंदी आणि आपुलकीचा दाखवला. गुलाबी गाल, पांढरी दाढी आणि मोठं हसू असलेला सांता लोकांच्या मनात घर करून गेला. कोका कोलाच्या जाहिराती जगभर प्रसिद्ध झाल्यामुळे सांता क्लॉजला लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पोशाखात ओळखलं जाऊ लागलं. हळूहळू हेच रूप ख्रिसमसचं प्रतीक बनलं आणि आजही सांता म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो हाच लाल पांढऱ्या कपड्यांमधला हसरा सांता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जय महाराष्ट्र चॅनलला फॉलो करायला विसरू नका.